पीर महादेव प्रशाला वांगी येथे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न। मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी येथील पीर महादेव माध्यमिक उच्च माध्यमिक प्रशालेत इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते। पीर महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत वांगी मनगोळी नंदूर येथील 8वी ते 12वी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। त्याच अनुषंगाने आज 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते। या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले आणि सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन हे या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मंचावरील मंडळींच्या शुभे हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मंचावरील सर्व पाहुण्यांचे पीर महादेव माध्यमिक उच्च माध्यमिक प्रशालेकडून यथोचित सत्कार करण्यात आला। यावेळेस प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी सरपंच शब्बीर मुल्ला, गावचे पोलीस पाटील धर्मराज खडाखडे, सूरज खडाखडे यांच्यासह प्रशालेतील विद्यार्थ्यांनी आपापले मनोगती व्यक्त केली। या संपूर्ण कार्यक्रमासंदर्भात पीर महादेव माध्यमिक उच्च माध्यमिक प्रशालेचे प्राचार्य गिरीश कुलकर्णी यांनी अधिक माहिती लोकप्रधान न्यूज चॅनेलशी बोलताना दिली। यावेळेस या कार्यक्रमास पीर महादेव माध्यमिक उच्च माध्यमिक प्रशाला वांगीचे संस्थापक अध्यक्ष माजी सरपंच शब्बीर मुल्ला यांच्या समवेत माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्यामराव हांडे, नागनाथ जवळकोटे, राजकुमार तोडकरी, गावचे पोलीस पाटील धर्मराज खडाखडे, मनगोळी गावचे जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लाडले मशाक शेख, वांगी गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अल्लाउद्दीन शेख, कबीर तांडोरे, सामाजिक कार्यकर्ते सूरज खडाखडे, रफिक शेख, बळी वाघमोरे, भीमराव हरिहर, पिराप्पा खडाखडे तसेच पीर महादेव माध्यमिक उच्च माध्यमिक प्रशाला वांगीचे प्राचार्य गिरीश कुलकर्णी, शाळेतील शिक्षक सलीम शेख, शब्बीर नदाब, श्रीशल हडपत, परमेश्वर वडानशिवे, शिवशंकर मेनकाळे, बाबूलाल शेख, सतीश सुतार, रेश्मा कल्याण शेट्टी, राणी बचुटे, संजय पुजारी, रामचंद्र मंगळवेडेकर यांच्यासह प्रशालेतील शिक्षकेतील कर्मचारी वर्ग, संगप्पा रक्टे, संगमेश्वर जवळकोटे, बाबूलाल मकानदार, दोंडाप्पा तोडकरे यांच्या समेत पीर महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेतील विद्यार्थ्यांसह नंदूर, वांगी, मनगोळी येथील पालकवर्ग बहुसंख्येने उपस्थित होते। या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक पीर महादेव माध्यमिक प्रशालेचे प्राचार्य गिरीश कुलकर्णी यांनी केले, तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील शिक्षक शब्बीर नदाब यांनी केले। तर या संपूर्ण कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रशालेतील शिक्षक सतीश सुतार यांनी केले। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, वांगी। नमस्कार, माझे नाव तेजश्री गुराप्पा अरबळे। मी इयत्ता 10वी शिकत आहे। आज 18 फेब्रुवारी 2025 रोजी पीर महादेव प्रशाला वांगी येथे निरोप समारंभाचा कार्यक्रम राबवण्यात आला होता। प्रमुख अतिथींनी आम्हाला 10वीच्या बोर्डाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांच्या शुभेच्छा आम्ही मान्य केल्या। 10वीचा हा वर्ष आमच्यासाठी खूप छान पद्धतीने गेला। शाळा सोडून जात असेल कसं वाटतं? आम्ही शाळा सोडून जाताना आमच्या डोळ्यात एकदा हसू एकदा रडू असं भावना व्यक्त होत आहेत। म्हणून आम्हाला हा क्षण आम्ही जीवनात कधीही विसरणार नाहीत। माझे नाव संध्याराणी बसवराज जळकोटे। मी इयत्ता 10वीत शिकत आहे। आज पीर महादेव प्रशाला वांगी येथे निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला। या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून गावातले सहकारी उपस्थित होते। त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि 10वीच्या बोर्ड परीक्षेसाठी आम्हाला शुभेच्छा दिले। मी या पीर महादेव प्रशालेच्या शिक्षकांचे खूप खूप आभारी आहे। आम्ही जेव्हा इथे पहिल्यांदा आलो तेव्हा त्यांनी आम्हाला खूप प्रेम दिला। त्यांनी आम्हाला खूप छान शिकवण दिली। त्यांनी एका भांड्याचा जसा कुंभार गडग्याला आकार देतो तसा त्यांनी आकार दिला। आता आम्ही त्या आकारासोबत त्याला सुंदर सजवण्याचा, नक्षीदार बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत। पीर महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा आज निरोप समारंभ। विद्यार्थ्यांना निरोप समारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष माननीय शब्बीरजी मुल्ला साहेब, त्याचबरोबर वांगी, नंदूर आणि मनगोळी या ग्रामामधील सर्व प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते। आजच्या या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य शासनाने त्याचबरोबर पुणे परीक्षा मंडळाने राबवलेल्या कॉपीमुक्त अभियानाबद्दल
अतिशय व्यवस्थित अशी माहिती देण्यात आली. त्याचबरोबर कॉपीमुक्त अभियानाचा सर्वांनी स्वीकार करून कॉपीमुक्त वातावरणामध्ये आपण सर्वांनी परीक्षा द्याव्यात. त्याचबरोबर सर्व पालकांनाही आवाहन करण्यात आलं की आपणही विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष देऊन विद्यार्थ्यांना अभ्यासपूरक बनवावं आणि सर्व परीक्षा यशस्वीपणे सुरळीतपणे विद्यार्थी नक्की पार पडतील आणि प्रशालेचा निकाल हा निश्चितच चांगला लागेल आणि महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या या कॉपीमुक्त धोरणाचा सर्व विद्यार्थी आनंदानं आणि प्रेरणादायीपणे स्वीकार करून यापुढील काळामध्ये विद्यार्थी अगदी स्वच्छंदीपणे निर्भयपणे आपल्या परीक्षा देतील आणि निश्चितच विद्यार्थी यशस्वी होतील अशा शुभेच्छा सर्व विद्यार्थ्यांना आज प्रशालेकडून देण्यात आल्या. नंदूर, मनगुळे आणि वांगी गावातील सर्व शिक्षणप्रेमी नागरिकांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारे आजचा हा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला आणि या प्रसंगी आपल्या येथील लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार आणि प्रशालेचे माजी विद्यार्थी श्रीयुत नारायण घंटे यांचंही मोलाचं योगदान या कार्यक्रमाप्रसंगी लाभलं. या सर्व व्यक्तींचं मी प्रशालेकडून मनपूर्वक आभार मानतो आणि विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.